Hello students. Subject Secretarial Practice Standard 11. Topic number 2 Joint Stock Company. Subpoint Types of Company. And today we discuss about the one person company, holding company and subsidiary company. Firstly, we study the one person company, that is called OPC. The definition is as follows: a company having only one member and which is registered under Company Act 2013 is called as one person company. The one person company provide both benefits from proprietorship and company. The owner of one person company having limited liability. We know already that what is the limited liability. Only Indian citizen is incorporating the one person company and its registration is compulsory. म्हणजे याच्यामध्ये ज्या कंपनीमध्ये एकच व्यक्ती मालक किंवा गुंतवणूकदार असतो अशा कंपनीला वन पर्सन कंपनी असं म्हणतात. याच्यामध्ये वन पर्सन कंपनी एस्टॅब्लिश करण्याचं मेन रिझन काय आहे, तर ती कंपनी स्थापन केल्यानंतर त्या संबंधित इन्व्हेस्टरला सोल ट्रेडिंग आणि जॉइंट स्टॉक कंपनी या दोघांचेही बेनिफिट्स मिळतात आणि त्यांची लायबिलिटी ही लिमिटेड असते. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे होल्डिंग कंपनी. ए होल्डिंग कंपनी इज दॅट होल्ड वोटिंग शेअर्स इन अनदर कंपनी, दॅट इज कॉल्ड होल्डिंग कंपनी. म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीनं दुसऱ्या कंपन्यांचे शेअर्स परचेस केलेले आहेत त्यांना होल्डिंग कंपनी म्हणतात. होल्डिंग कंपनीला दुसरं एक नाव आहे, त्याला म्हणतात पॅरेंट्स कंपनी. द प्रायमरी एम ऑफ अ होल्डिंग कंपनी इज टू मॅनेज अनदर कंपनीज. इट इज दी वन ऑफ द मोड ऑफ बिझनेस एक्सपान्शन. आता याच्यामध्ये बिझनेस एक्सपान्शन म्हणजे काय, तर व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा व्यापार वाढवण्यासाठी आपण एखादी कंपनी जर टेकओव्हर करत असू किंवा त्यातले मेजॉरिटी शेअर्स परचेस करत असू तर त्याला आपण होल्डिंग कंपनी म्हणतो. त्यामुळं व्यवसाय वाढवणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून होल्डिंग कंपनी ही इतर कंपन्यांचे मेजॉरिटी शेअर्स परचेस करत असते. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स आहेत इंडियामध्ये की ज्या होल्डिंग कंपनी म्हणून आपण लक्षात घेतो. तर त्याच्यामध्ये टाटा आहे, रिलायन्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे आणि आदित्य बिर्ला ग्रुप्स या टॉपच्या होल्डिंग कंपन्या आज इंडियामध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे सबसिडरी कंपनी. ए सबसिडरी कंपनी इज ए बिझनेस दॅट इज ओन्ड आयदर पार्टली ऑर कम्प्लिटली बाय अनदर कंपनी, that is called a subsidiary company. A subsidiary company is a separate legal entity for tax, regulation and liability purpose. आता याच्यामध्ये होल्डिंग कंपनीने ज्या कंपन्यांचे शेअर्स परचेस केलेत अशा कंपन्यांना सबसिडरी कंपनी म्हणतात. जरी असं असलं तरी प्रत्येक सबसिडरी कंपनीला सेपरेट लिगल एंटिटी असते. ती कशामध्ये आहे, तर टॅक्समध्ये आहे, रेग्युलेशनमध्ये आहे आणि लायबिलिटी पर्पजमध्ये आहे.